या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कोनापुरे चाळ इथं भव्य दिव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या सभेत भाजपच्या अधिकृत उमेदवार श्रीदेवी फुलारे, विजया खरात, विनोद भोसले आणि अंबादास करगुळे यांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यात आला। यावेळी भाजपचे नेते शहाजी पवार, शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर तसंच सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सभेत बोलताना भाजपचे नेते शहाजी पवार आणि शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 15 मधील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। भाजपच्या माध्यमातूनच प्रभागाचा विकास शक्य असून नागरिकांनी विकासाच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 25 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजयकुमार हत्तुरे, सरस्वती आठवले, रिजवाना सगरी यांच्या प्रचारार्थ हत्तुरे वस्ती इथं खासदार प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, दलित नेते नितीन शिवशरण, प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, नामदेव फुलारी, डॉक्टर सुभाष कणी, तौशिक शेख, महादेव आठवले यांच्यासह उमेदवार विजयकुमार हत्तुरे, उमेदवार सरस्वती आठवले, उमेदवार रिजवाना सगरी यांची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला। सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपला यंदाच्या महापालिका निवडणुकीतून हद्दपार करण्याचं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं। प्रभाग क्रमांक 25 मधील काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या, प्रभागाच्या विकासासाठी खासदार आणि तिन्ही नगरसेवक म्हणून चांगला विकास करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23B मधून माजी नगरसेविका मेनका शिवराज राठोड या निवडणूक लढवत असून सध्या त्या प्रभाग पिंजून काढत आहेत। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी भाजपकडून नगरसेविका म्हणून महापालिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून प्रभागाचा विकास साधला। याच जोरावर त्या यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत। त्यांचं चिन्ह एअर कंडिशनर अर्थात फ्रीज असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। प्रतापनगर, लोकुतांडा या परिसरात उमेदवार मेनका राठोड यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे। दरम्यान उमेदवार मेनका राठोड यांनी मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि नगरसेविका म्हणून केलेला विकास यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं म्हटलं। सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील मोदी परिसरातील मारुती मंदिरात मारुती रायाचं पूजन करून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या निनादात भव्य पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा जय हिंद तालीम, जक्कलमळा, 7 रस्ता, जगदंबा चौक, गुरुनानक चौक, मौलाली चौक मार्गे शानदार चौक इथं या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता। भाजपच्या झेंड्यांनी आणि फलकांनी परिसर भगवामय झाला होता। भाजप जिंदाबाद, कमळ निशाण आगे बढे अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्रभाग क्रमांक 9D मधील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी कर्णिक नगर भागातील महिलांशी संवाद साधला। यावेळी अस्मिता गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 9D मध्ये ॲडव्होकेट सुरेश गायकवाड हेच विजयी होणार असून या भागातील नागरिकांच्या अडीअडचणींना आम्ही नेहमीच पुढं असतो, त्यामुळं येथील जनता आम्हालाच निवडून देईल असा ठाम विश्वास
अस्मिता गायकवाड यांनी व्यक्त केला. हा सगळा 9 नंबर प्रभाग हा आमच्या सगळं म्हणजे मी पहिल्यांदा 1997 साली मला आशीर्वाद देऊन ज्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि माझे सगळे बंधू यांनी मला इथं निवडून दिलं. नगरसेविका म्हणजे काय हे पण मला माहीत नव्हतं. मी 22 वर्षाचे होते. त्यावेळेस या भागातल्या सगळ्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलेलं होतं. त्यावेळेस त्यांना फक्त मी माझ्या बोलण्यातच त्यांना फक्त वाटत होतं की हे नक्की काम करतील आणि त्यानंतर हा विश्वास गेले 30 वर्ष तसाच त्यांचा दृढ राहिलेला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश राजेंद्र कुलकर्णी, आफरीन अय्यूब खान पठाण आणि निलेश प्रल्हाद फटकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. लाडक्या बहिणींची शान, यंदा फक्त आपलं धनुष्यबाण अशा घोषणांनी प्रभाग 2चा परिसर दुमदुमून गेला होता. महायुती पॅनलच्या वतीनं होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात आली. याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. प्रभाग क्रमांक 2 चे शिवसेनेचे उमेदवार कुलकर्णी गणेश राजेंद्र, प्रभाग 2 च्या शिवसेना उमेदवार पठाण आफरीन अय्यूब खान आणि प्रभाग 2 चे राष्ट्रवादी उमेदवार भटकर निलेश प्रल्हाद हे जेव्हा मतदारांच्या भेटीला पोहोचले तेव्हा ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.